आजकाल प्रत्येकाला कशाची तरी ॲलर्जी असते. काहींना रंगाची, वासाची, तर काहींना चेहऱ्याची ॲलर्जी असते. शरीराला बेजार करणारा हा आजार तर अलीकडच्या काळात खूपच वाढला आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे त्यात आणखीनच भर पडली आहे. आजकाल ॲलर्जी शब्द सर्वत्र रूढ झाला आहे. प्रत्येकात आपणास ॲलर्जी दिसून येते. एखाद्या माणसासमोर कळत न कळत अप्रिय व्यक्ती उभी ठाकली असता त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडते, कारण त्या व्यक्तीबद्दल त्याला ॲलर्जी असते. माणसांतील ॲलर्जी ही काही ठराविक पदार्थांपासून होणाऱ्या ॲलर्जी आजारापासून भिन्न आहे. वातावरणात किंवा सभोवताली अनेक घटक किंवा पदार्थ असतात की त्यांच्या नुसत्या संपर्कानेही माणसाला ॲलर्जी होते. एखादा बाहेरील प्रथिनयुक्त पदार्थ शरीराच्या संपर्कात आल्याने किंवा शरीरात घेतल्याने काही सेकंदात प्रथिनयुक्त पदार्थ शरीरातील अँटीबॉडीज यांच्यात जी लढाई होते त्याचे दुष्परिणाम म्हणजे ॲलर्जी होय. त्यांच्यात प्रतिकूल क्रिया होऊन हायपरसेन्सिटिव्हमुळे शरीरावर दिसणारी घातक लक्षणे म्हणजे ॲलर्जी. हिवाळ्यात सकाळी उठल्यावर दरवाजे किंवा खिडक्या उघड्या केल्या तर अनेक स्त्री पुरुषांना जोरजोरात शिंका यायला लागतात. हे अनेक जणांनी अनुभवले असेल. यावेळी वातावरणातील परागकण व बुरशी, कवक यांचे कण श्वासाद्वारे घेतल्यामुळे शिंका सुरू होतात. हा सुद्धा एक ॲलर्जीचाच प्रकार आहे. आठवडे बाजारात हिंडताना अनेकांना धुलीकणांमुळे शिंका येऊन जीव बेजार होतो. बऱ्याच जणांचे डोळे लालबुंद होतात. गाजर गवताच्या सानिध्यात गेले असता अनेक लोकांना परागकण व पानावरील धुळीची ॲलर्जी होते. त्यामुळे डोळे लाल होणे, सुजणे, अंगावर पुरळ येऊन त्वचा काळी पडणे व कमालीची खाज सुटून आग होणे अशी अनेक लक्षणे लगेच दिसायला लागतात. काही लोकांना मांसाहार, वांगी व इतर भाजीपाला खाल्ला असता लगेच त्वचेवर फोड येऊन कमालीचा त्वचादाह होतो. भात किंवा पोहे खाल्ल्यानेही अनेकांना ॲलर्जी होते. नाकात चिकट पदार्थ जमा होऊन श्वास घेणे अवघड होते. बऱ्याच लोकांना तळलेल्या पदार्थांची ॲलर्जी असते, तर काहींना चहाची ॲलर्जी असते. चहा घेतल्यावर अनेकांचे डोके मागच्या बाजूला दुखायला लागते. चहामुळे ॲसिडिटी वाढते हे जरी खरे असले तरी काहींना चहा ॲलर्जी होते. एक नोकरी करणारी स्त्री दररोज गुलाबी रंगाची साडी नेसत असे. तिच्याबरोबर काम करणारे अनेक स्त्री पुरुष दररोज गुलाबी साडी पाहून अचंबित होत असत. ही स्त्री गुलाबी साडीच का नेसते? हिला इतर रंगांच्या साड्या नाहीत का? परंतु जेव्हा तिला त्याबद्दल विचारले तिने सांगितले की मला गुलाबी व्यतिरिक्त रंगांची ॲलर्जी आहे, म्हणून इतर रंगाच्या साड्या वापरल्याने त्वचादाह होतो. एक 50शीतील माणूस सतत खोकल्याने बेजार झाला होता. त्याच्या नाकातोंडातून दिवसातून 2 लोटी बर्ड्स पडत असत. डॉक्टर माटेंनी तपासणी केली. त्याला लोकरीची ॲलर्जी असल्याचे कळले. तो माणूस ब्लँकेट वापरत असे. अलीकडे CFC व इतर विषारी वायू घटकांमुळे ओझोनचा क्षय होत आहे. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायलेट किरणे भूतलावर पोचून सजीवांवर दुष्परिणाम करू लागले आहेत. अनेक स्त्री पुरुषांना वरील किरणांची ॲलर्जी होते. त्वचेवर बारीक पुरळ येणे, खाज सुटणे व त्यातून पाण्यासारखा द्रव बाहेर येणे अशी लक्षणे दिसू लागली आहेत. ग्रंथालयातील काही जुनाट पुस्तकांचा विशिष्ट वास व त्याबरोबरील धुलीकण व कीटकांचे अवशेष ॲलर्जी पीडित व्यक्ती ग्रंथालयात पदार्पण करताच जोरात शिंका येणे हे त्याचेच उदाहरण आहे.